नमस्कार बघतो. आजचा व्हिडिओ एक खूपच रिक्वेस्टेड आणि आयुर्वेदिक दृष्टिकोनातून खूपच ज्ञानवर्धक व्हिडिओ आहे, जो की तुमच्या पूर्ण शरीराचा कायाकल्प करणारा सिद्ध होणार आहे. त्यामुळे व्हिडिओच्या एका वाक्यासही तुम्ही मिस करू नका. आज एका अशा फळाविषयी माहिती सांगणार आहे की ज्याचा रस काढून जर तुम्ही पिता तर याने तुम्हाला भविष्यात पुढे कुठलाही आजार होण्याची शक्यता संपून जाते. आणि जर तुमच्या शरीरात तुमच्या कळत नकळत कोणतेही आजार असतील अथवा कोणते दोष असतील तर त्यांचाही नाश होणे हे मात्र सुनिश्चित आहे. आणि हे मी तुम्हाला अगदी सायंटिफिकली स्पष्टीकरणासह समजावून सांगणार आहे. या फळाचा एक ग्लास रस तुमच्या शरीरातील सर्व घाणीला बाहेर काढतो. ज्याप्रमाणे एखाद्या चुंबकाकडे लोखंडाचे कण आकर्षित होतात, अगदी त्याचप्रमाणे या फळाचा रस जसा तुमच्या शरीरात जातो तसा तो तुमच्या शरीरातील वर्षानुवर्षे फार जुनी अस्तित्वात असलेली पूर्ण दूषित घाणीला आपल्याकडे आकर्षित करून तुमच्या शरीरातून शोषून घेऊन बाहेर टाकतो. हे जे फळ आहे, ज्याचा रस म्हणजेच की याचे ज्यूस पूर्ण जगभर प्रसिद्ध होते. पण आपल्या भारत देशातही हल्लीच्या काळात याची लोकप्रियता अतिशय वाढलेली आहे. कारण की याचे फायदेच हे इतके चमत्कारिक आहेत की आपल्या वैद्यकीय पौराणिक आयुर्वेदातही या फळाचा उल्लेख सापडलेला आहे. हे फळ तुम्हाला तुमच्या आसपास कुठेही मिळेल, तुम्ही पाहिलेही असेल. परंतु आपले लोक पावत असलेले आयुर्वेदिक जुन्या ज्ञानाच्या अभावामुळे आपल्याला याची माहिती देखील नाहीये. आत्ताच केलेल्या काही संशोधनांच्या अनुसार असे देखील लक्षात आलेले आहे की जर तुम्हाला बीपी, कोलेस्ट्रॉल, हृदयासंबंधित आजार हे जर तुम्हाला होऊ द्यायचे नसतील तर यास आहारात घेणं, या फळाचा एक ग्लास ज्यूस आहारात घेणं अनिवार्य आहे. याचा जादुई असा फायदा तुम्हाला एका आठवड्याच्या आत अनुभवण्यास मिळणार आहे. या फळाचा दररोज एक ग्लास रस तुमचे जीवन बदलू शकतो. तुमच्या आरोग्यावर याने याचा अतिशय उत्तम रिझल्ट तर येईलच, पण तेथेच तुमच्या मनालाही प्रसन्न व शुद्ध करण्याची अतिशय प्रभावशाली ताकद सुद्धा या फळामध्ये आहे. बघतो, हे तेच फळ आहे जे आपण आपल्या घराच्या वास्तुशांतीसाठी आपल्या घराच्या छतावर टांगत असतो. आता फळ किंवा फळाचा रस असे म्हटल्यावर तुम्हाला आता असे वाटत असेल की याचा रस म्हणजे नेमकी याची चव कशी लागेल, मला ते कुठे मिळेल, त्याचा रस कसा बनवायचा. तर तुम्ही याविषयी अजिबात काळजी करू नका. या व्हिडिओमध्ये मी तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देणार आहे. तसेच या फळाचे फायदे काय आहेत, का ते इतके अतिशय लोकप्रिय झालेले आहे, याच्यात असे काय ते गुणधर्म आहेत की ज्याने तुमचे आजार शरीरात निर्माण होता क्षणी ते संपून जातात. आणि याचा ज्यूस बनवण्याची विधी व यास घेत असतानाची काळजी, तर याविषयीची पूर्णतः डिटेलमध्ये माहिती सांगणार आहे. आता सर्वात आधी मी आपणास हे सांगू इच्छितोय की हे जे काय फळ आहे, या फळाचे ज्यूस पिल्याने नेमके काय फायदे होतात. या तर मग सर्वात प्रथम हे जाणून घेऊयात की हे फळ नेमकं आहे तरी काय. बघतो, या फळाला ॲशकॉट असे इंग्लिशमध्ये म्हणतात आणि मराठीमध्ये याला कोहळा असे म्हणतात. आता हा कोहळा बऱ्याच वेळा घरामध्ये वास्तुशांतीचा कार्यक्रम असेल किंवा घराची सुरुवातीची जी पूजा असते, बांधकाम पूर्ण झाल्यानंतर, त्यावेळी यास आपण कापडामध्ये गुंडाळून आपण हे फळ घरामध्ये टांगून ठेवत असतो. आणि तुम्ही हे बऱ्याच वेळा बघितलेही असेल. आता हा कोहळा हे जगातील सर्वात एक जबरदस्त फळ आहे. यामध्ये जबरदस्त उपचारात्मक गुणधर्म अस्तित्वात असतात. आत्ताच काही दिवसांपूर्वी याच्यावर एक अभ्यास करण्यात आला. त्या अभ्यासात यामध्ये एवढे गुणधर्म निघालेले आहेत की ज्यांच्याविषयी जेवढे सांगण्यात जावे तेवढे कमी पडतील. हे आपल्या शरीराला तर निरोगी ठेवतेच, त्याचबरोबर तुमच्या मनाला देखील अगदी शांत करण्याचे काम करते. तसेच तुमची बुद्धी देखील तल्लख बनते, स्मरणशक्तीतही वाढ होत जाते. याच्यामध्ये फॉस्फरस, कॅल्शियम, लोह, थायमिन, मियासिन, व्हिटॅमिन सी चे प्रमाण जास्त प्रमाणात असते. आता नेमके असे काय होते आणि याची आपणास काय गरज पडते, या फळाचा रस घेण्याची, जो रस कसा करायचा व कसा प्यायचा याचीही माहिती सांगणार आहे. पण त्याआधी पाहूयात याची आपणास गरज का पडते. तर पहा, होते काय की आजकालच्या काळात आपली जीवनशैली पूर्णतः बदललेली आहे. आपण भरपूर टेस्टी पदार्थ खातो, भरपूर पॅकिंग रेडीमेड फूड खात असतो. तसेच आजकालचे वातावरणही एवढे बदलून गेलेले आहे की या वातावरणामध्ये जो आपण श्वास घेतो त्यामुळेही देखील आपल्या शरीरामध्ये भरपूर प्रमाणात विषारी घटकही जात असतात. आता या सर्व विषारी घटकांच्या आपल्या शरीरातील अस्तित्वाला विज्ञानाच्या भाषेत टॉक्सिन्स असे म्हटले जाते. मग जे हे टॉक्सिन्स आहेत, यांची आपल्या शरीरातील पातळी जर वाढली तर आपल्या शरीरामध्ये प्रॉब्लेम निर्माण व्हायला सुरुवात होते. यामुळे मधुमेह, बीपीचा त्रास, हायपरटेन्शन, त्याचबरोबर वजन वाढणे, पिसी होणे, अस्थमा, मायग्रेन, याचबरोबर हृदयविकाराचा झटका, तसेच कॅन्सर सारखे आजार देखील व्हायला सुरुवात होत असते. पण तेथेच
जेव्हा ह्या कोहळ्याचा एक ग्लास ज्यूस हा जसा शरीरामध्ये प्रवेश करण्यास सुरुवात करतो तसतसा तो एखाद्या घासणीसारखा काम करू लागतो. तो जसजसा आपल्या शरीरात पुढे जाईल तसतसा तो आपल्यासोबत ओढून ते सर्व विषारी द्रव्य बाहेर घेऊन जात असतो. त्यामुळे याला एक डिटॉक्स केमिकल म्हणजेच डिटॉक्सिकरण पदार्थ देखील म्हटले जाते. आपल्या शरीरातील आतड्यांमध्ये फार जुना जो काही साठलेला मळ घटक असे, जी काही चिकट द्रव्य आहेत, अगदी फार वर्षांपासूनचे ठाम धरून सडून गेलेले विषारी घटक आहेत, जे की आपल्या शरीरातून बाहेर कधीच निघालेले नाहीत, तर त्यांना देखील हा बाहेर काढतो. आणि त्यामुळे आपल्या ज्या छोट्या मोठ्या आतड्या आहेत त्या सर्व स्वच्छ व साफ होतात. आणि जसे की तुम्हाला हे माहितीच असेल की आपल्या शरीराचा कोणताही आजार हा पोटापासूनच होत असतो. त्यामुळे बद्धकोष्ठीचा जर काही त्रास असेल तर त्यासाठी हा रामबाण उपाय आहे. याचा दुसरा फायदा की जसे की तुमचे हृदयाचे देखील आजारांमध्ये हा तुम्हाला अत्यंत फायदेशीर ठरतो. याचे दररोज सेवन केल्याच्या नंतर एका अभ्यासात असे निदर्शनास आलेले आहे की तुमचं हृदय देखील निरोगी राहू शकतो आणि ज्यामुळे तुम्ही दीर्घकाळ जगू देखील शकता. याच्यामध्ये ओमेगा 3 चे प्रमाण असते, जे कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी अतिशय उपयुक्त आणि परिणामी आहे असे आढळून आलेले आहे. त्यामुळे जी लोक आपल्या आहारात कोहळ्याचे सेवन करतात त्यांची कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते आणि हे जे कोलेस्ट्रॉल असते ते आपल्या रक्तवाहिन्यांमध्ये जाऊन त्या ठिकाणी ते रक्तप्रवाहाला अडथळा निर्माण करते. त्यामुळे आपल्या रक्ताच्या धमन्यांमध्ये ब्लॉकेज निर्माण होतात आणि आपल्याला हार्ट अटॅकचा झटका येतो. बघतो कोहळ्याचे मधुमेह आणि रक्तदाबासाठी भरपूर फायदे आहेत. कोहळ्यामध्ये बद्धकोष्ठता म्हणजेच अपचनाचे जे काही त्रास आहेत त्यांचे देखील नामोनिशाण याच्यामुळे मिटत असते. त्याचबरोबर तुमची रोग प्रतिकारक क्षमता देखील याच्याने जबरदस्तपणे अतिशीघ्रतेने वाढत जाते. तुमच्या शरीरामध्ये कोणताही आजार सुरू होण्याआधीपासूनच नष्ट करून टाकत असते. याचे फक्त एक ग्लास ज्यूस. तर बघतो फक्त याच घेण्याची पद्धत, तयार करण्याची पद्धत थोडीशी समजून घ्या. पुढे तुम्हाला कोणताही आजार होण्याची शक्यता याच्यामुळे राहणार नाही. तसेच सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आजच्या स्थिती परिस्थितीला पाहाल तर प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये स्ट्रेस, हायपरटेन्शन यांचे भरपूर प्रमाण वाढलेले आहे. त्यामुळे ताणतणाव इतका वाढलेला आहे की रात्री झोप येत नाही, तर रात्री अगदी गाढ झोप देखील येते या कोहळ्याच्या ज्यूसमुळे. अगदी लहान मुले, तरुण आणि वयोवृद्धांमध्येही जो काही झोप न येण्याचा आजार वाढलेला आहे. तसेच बघतो निद्रानाश, तणाव, नैराश्य, चिंता, चिडचिडेपणा यांच्यासारख्या मानसिक समस्यांवर देखील हे अगदी अचूक काम करते. त्याचबरोबर किडनीसाठीही याचे उपयुक्त फायदे अभ्यासात आढळून आलेले आहेत. याच्यामध्ये जबरदस्त अँटीऑक्सिडंट पोषक तत्वे अस्तित्वात असतात, जे की किडनीसाठी अतिशय फायदेशीर सिद्ध होतात. त्याचबरोबर सगळ्यात मोठा याचा गुणधर्म सांगण्यात आला आहे तो म्हणजे दाहक विरोधी, म्हणजेच की पेन किलर सारखी ऍक्शन. ओमेगा 3 फॅटी असल्यामुळे तुमच्या शरीरामध्ये काही जखम झालेली असेल तर ती देखील याच्यामुळे फारच लवकर भरून बरी होते. बघतो आता याचे सेवन करण्यासाठी याचे ज्यूस करून घेणे हे या ठिकाणी सर्वात उत्तम पद्धत सांगण्यात आलेली आहे. त्यामुळे याचा ज्यूस करण्यासाठी तुमच्याकडे एखादा ज्युसर असेल तर त्यातून तुम्ही याचे ज्यूस करू शकता, किंवा मग प्रत्येकाच्या घरात मिक्सर ग्राइंडर हे असतातच. तर यामध्ये तुम्ही काय करायचे आहे की तुम्ही एक कोहळा घ्यायचा आहे आणि या कोहळ्याचा जो सालीचा हिरवा हिस्सा आहे तो पूर्णतः व्यवस्थित कापून काढून टाकायचा आहे. त्यानंतर त्या कोहळ्याचा जो आतील गर्भातील हिस्सा आहे तो गर छोट्या छोट्या तुकड्यांत कापून घेऊन मिक्सरमध्ये थोडेसे पाणी टाकून फिरवून घ्यायचं आहे. साधारणपणे एक ग्लास ज्यूस तयार करण्यासाठी या ठिकाणी तुम्हाला 250 ग्रॅम या कोहळ्याचा गर लागणार आहे. आता त्यानंतर तुम्हाला याच्या मिश्रणास गाळून घेऊन तुम्हाला हे एक ग्लास ज्यूस काढून घ्यायचे आहे. आता जे हे एक ग्लास ज्यूस आहे यास पीत असताना तुम्हाला अगदी हळूहळू एका घोटाच्या अंतराने प्यायचे आहे. यास एकदम एकाच वेळी पिऊन घ्यायचे नाही, हे ध्यानात असू द्या. आता तुमच्या मनात हा प्रश्न निर्माण झाला असेल की हे कडू लागेल वगैरे, तर असे काहीच नाहीये. तर उलट अगदी नारळ पाण्यासारखी याची टेस्ट लागते. त्यामुळे याला पिण्यास देखील अतिशय सोपं आहे. हे ज्यूस तयार केल्याच्या नंतर या ठिकाणी पुढील 15 मिनिटांच्या आत याचे सेवन करायचे आहे. तसेच हा जो कोहळा आहे यास तुम्ही मार्केटमधून आणून अगदी 10 ते 15 दिवस 20 दिवस येतपर्यंत की गरज भासल्यास महिनाभर स्टोअर करून ठेवू शकता. परंतु तेथे जर काही कापलेले असेल तर तुम्ही यास फ्रीजमध्ये 4-5 दिवसच ठेवू शकता. बघतो आता यामध्ये येथे काही काळजी घेण्याची गरज आहे. जर तुम्ही गर्भवती असाल तर तुम्ही कोहळ्याचा ज्यूस घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. लहान मुलांना देखील कोहळा देण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा आहे. आता हिवाळा चालू आहे, म्हणजेच हिवाळा हा जवळजवळ आता संपतच आलेला आहे.
तर हिवाळ्यामध्ये याच्यामुळे साधारण कफ होण्याची शक्यता राहू शकते. जर अतिसेवन केलं तर पोटाचा त्रास होऊ शकतो. त्याचबरोबर ज्यांना दम्याचा त्रास किंवा काही श्वसनासंबंधित जर कुठला आजार असेल तर त्यांनी हिवाळ्यामध्ये यास घेऊ नये. बस तुम्हाला एवढ्याच गोष्टींची थोडीशी काळजी घ्यायची आहे. आणि मग पहा, तुम्ही रोजच्या रोज कसे स्फूर्तिदायी, उत्साही आणि घोड्याच्या चपळतेने शक्तिशाली बनून एक निरोगी आणि अतिशय उत्तम जीवन जगू लागाल. हे मात्र सुनिश्चित आहे. बघतो ही माहिती कशी वाटली हे तुम्ही मला कमेंट्स करून नक्कीच कळवा. खूप खूप धन्यवाद.